जितकी जागा कळकट्ट तितकी चव अस्सल. अजून एक खावी म्हणतो. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगरला आणि इथले खूप इंटरेस्टिंग स्पॉट्स आपण कव्हर केलेत. पण मला एक जाणवलं की इथे जोरदार चाटचं कल्चर आहे. खूप इंटरेस्टिंग वेगवेगळ्या प्रकारचे चाट इथे मिळतात. तर मला असं वाटलं की आपण चाटचा एक वेगळा भाग करूयात. संध्याकाळची वेळ आहे आणि मस्त चटकदार खाण्याची इच्छा आहे. तर चला आपण छत्रपती संभाजीनगर मधले इंटरेस्टिंग चाट कॉर्नर कव्हर करूया. तर तुम्हाला असं वाटेल की हा काय चाटचा प्रकार नाहीये, तर आपण कुठे आलोय? तर आपण आलोय त्रिमूर्ती नाश्ता सेंटरला. तर नाश्ता सेंटरमध्ये चाट कसा मिळणार? पण मला असं वाटलं की सामोसा राईस हा एक युनिक प्रकार इथे मिळतो आणि हा सामोसा असल्यामुळे मला वाटलं की चाटच्या जवळ जाणार आहे आणि हा आयकॉनिक स्पॉट आहे संभाजीनगर मधला आणि तो कव्हर करावा असं मला वाटलं. त्याच्यामध्ये ते सामोसा देतात, तो चुरडतात, त्याच्यावर राईस टाकतात आणि त्याच्यावर कट किंवा सांबार आपण म्हणूयात तो टाकतात आणि त्याच्यावर मग कांदा आणि थोडंसं फरसाण. तर वियर्ड कॉम्बिनेशन वाटतं ना सामोसा राईस, पण बघूयात. तर आपण आता सगळ्या गोष्टी एकत्र येतील असं बघूयात. तर तो सामोसा हा प्रकार मला खूप आवडतो, त्याच्यासोबतही मी खाऊ शकतो. ऍक्च्युली छान लागतंय, म्हणजे मला वाटलं तर खूप वेळ लागेल काहीतरी विचित्र भात आणि सामोसा काय छान लागतं. त्याचं कारण आहे कट. हा जो कट आहे तो ते सगळं सामावून म्हणजे म्हणतात ना की त्याला एकसंध करतोय. ऍक्च्युली सामोसा सुंदर आहे, म्हणजे त्याचा जो आवरण आहे ते खूप खुसखुशीत आहे. त्यातली भाजी जास्त स्पायसी नाहीये सामोसामध्ये आणि राईस पण ड्राय आहे यांचा. याच्यासाठी त्यांनी वेगळा राईस केलाय. तो राईसचं एक वेगळं अस्तित्व आहे, पण तरी सुद्धा ते मी म्हणलं तसं सामोसा आणि कट सोबत एकदम जात आहे, मॅच होत आहे. गंमत कटची आहे. हा जो कट आहे ना हा खूप युनिक आहे आणि मला असं वाटतं की मिसळ सोबत पण तो लय भारी लागेल. वा, छान आवडलाय मला हा वेगळा प्रकार संभाजीनगर मधला, लय आवडलाय. हा 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 हा, मस्त वाटतंय. खाऊन झालेलं आहे पहिली डिश आपली आणि छानपैकी घाम वगैरे आलेला आहे. आणि मराठवाड्यात खाऊन जर तुम्हाला घाम नाही आला तर मराठवाडा कसलं नाही का. पण खूप आवडलाय हा प्रकार. हा प्रकारच भारी होता. आणि आता पुढचं चाट भंडार. आता आपण ऍक्च्युली चाट खाऊयात. हे म्हणजे इम्प्रोवाइज चाट होतं, आता ऍक्च्युअल चाट खाऊयात. चला. तर भल्ला चाट हा जो प्रकार आहे हा पहिल्या भागात आपण कव्हर करणार होतो. पण इथे खाल्ल्यावर मला असं समजलं की इथे खूप सारे स्पॉट आहेत जिथे उत्तम चाट मिळतो. त्यामुळे हा भाग आपण करायचा ठरवतो. ओके, तर आम्ही आलेलो आहे भल्ला चाट सेंटरला आणि हे प्रसिद्ध आहे चाटसाठी. आणि याची खासियत अशी की हे चाटमध्ये कांदा, चिंचेची चटणी, गूळ, लसूण काहीही घालत नाहीत. त्यामुळे एक जैन समाजामध्ये सुद्धा फेमस आहे. आणि इथे उपवासाचा सुद्धा चाट मिळतं. म्हणजे तुमचा उपवास आहे बाबा, कांदा लसूण खायचं नाहीये, पण तरी पण काहीतरी चटपटीत खायचं आहे, तर इथे येऊ शकता. तर इथली स्पेशालिटी किंवा सिग्नेचर डिश आपण म्हणूयात ते म्हणजे भल्ला. भल्ला म्हणजे आय थिंक छोले आलू टिक्की आहे आणि शेव पापडी. इथे रबडी सुद्धा आहे, कुल्फी रबडी पण आहे जी उपवासाला पण चालते. म्हणजे मला भारी वाटतं की उपवास करायचा आणि रबडी येऊन खायची. ओके, तर आपण पहिलं भल्ला खाऊयात. जी टिक्की आहे त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी एकदम तुपात त्यांनी तळली होती आणि याच्यावर कोथिंबीर टाकलंय आणि कांदा नाही त्यामुळे चीज टाकलंय. कांदा लसूण नाही आहे पण छोले खूप स्पायसी आहेत, जास्त स्पायसी, झटका एकदम. ज्यांना तिखट खायला आवडत त्यांना आवडू शकतं. तर पण टिक्कीची चव खूप छान आहे. शेव पापड्या म्हणजे ही पाणीपुरीच्या पुऱ्याच आहेत या, आणि त्याच्यामध्ये दही आणि शेव टाकलंय. आणि यांचं म्हणणं आहे की हे मैदा नाही वापरत, ही संपूर्ण पुरी ते स्वतः बनवतात आणि ती रव्यापासून बनलेली आहे. म्हणजे बाबा तेवढा एक गिल्ट नको की आपण काय मैद्याच्या पुऱ्या खातोय, आपण रव्याच्या पुऱ्या खातोय. यांचं दही खूप छान आहे आणि त्या दह्यामध्ये ना हलकीशी जिऱ्याची पावडर आहे. पुरीची क्वालिटी पण खूप चांगली आहे. तशा तशा किमती पण तशा त्यांच्या 90-100 अशा रेंजमध्ये आहेत. दर्जेदार आहे. पण अगेन असं मी काही वेगळं खातोय असं काय मला फील नाही येते. म्हणजे आपण सगळीकडे जे चाट खातो तसंच चाट आहे हे. पण कधी आला तिथे तर हे पदार्थ ट्राय करायला नक्कीच हरकत नाही. रोल आहे का?
सांगितलं नाही रोल आहे. तर आपण आलेलो आहोत क्रांती चौकातल्या एकदम आयकॉनिक ठिकाणी, गायत्री चाट भांडार. आता चाट भांडार म्हणल्यावर मला असं वाटलं होतं की काय शेवपुरी दहीपुरी असला काहीतरी प्रकार असेल, पण नाही. इथे सामोसा, कचोरी, मूग भजी आणि बटाटे वडा एवढेच प्रकार मिळतात. आणि हे खूप जुनं ठिकाण आहे. म्हणजे परत मी इथे आल्यावर या जागेच्याच प्रेमात पडलो. सेम जिथे आपण आप्पा हलवायला गेलो होतो, तर त्या आप्पा हलवायला कसं एकदम जुना वाडा तसा फील होता, तसाच इथे. आणि छान गोष्ट म्हणजे यांनी रिनोव्हेट केलेलं नाहीये आणि एकदम अशी टिपिकल बाग ठेवलेले आहेत आणि अशी कळकट्ट जागा आहे. आणि जितकी जागा कळकट्ट तितकी चव असेल असं मला कायम वाटतं. तर चला आपण पहिली सुरुवात सामोशाने करूयात. चटण्या दोन्ही त्याने दिल्यात, एक हिरवी आणि एक गोड. खुसखुशीत जी भाजी आहे ती माइल्ड आहे. वाटाणा असतो जे पुणे मुंबईला मिळतात सामोसे ना, आणि स्पायसी असते भाजी, पण ही भाजी माइल्ड आहे. त्यामुळे नुसता सामोसा खायला अजिबात कुठेही स्पायसी वाटत नाही आहे, पण तितकंच चविष्ट आहे. सुंदर आहे सामोसा. आता कचोरी. आता कचोरी हा प्रकार खूप आवडतो मला, पण चांगली कचोरी खूप कमी ठिकाणी मिळते. कचोरी पण बघूयात. अशी गरम गरम दिली त्यांनी, आता जस्ट आली आहे. भरपूर चटणी त्याच्यामध्ये आहे. यूएसपी हाच आहे की अत्यंत खुसखुशीत दोन्ही पदार्थ. कचोरीची विशेष गोष्ट इथे म्हणजे मला काय वाटलं की जनरली कचोरीमध्ये डाळ असते ना, मी शोधतोय तर डाळच मिळत नाही, म्हणून मी म्हटलं की अरे नुसती त्यांनी खुसखुशीत आवरणे, डाळ नाहीये. पण आतात गेल्यावर मला कळलं की बटाट्याची भाजीच त्यांनी कचोरीमध्ये घातली आहे. जनरली कचोरीमध्ये बटाट्याची भाजी नाही घालत, पण सामोसासारखी त्यात बटाट्याची भाजी सुद्धा आहे आणि ती कॉम्प्लिमेंट करते. म्हणजे ते काय वाईट लागत नाहीये, उलट जास्त चांगलं लागतंय. आणि जरी भाजी असते बटाट्याची तरी त्याच्यामधला डिफरन्स कळतोय. आणि म्हणजे तुम्ही ऍक्च्युली मला असं वाटतं सामोसा आणि कचोरी दोन्ही घ्यायला पाहिजे, कारण याचं टेक्स्चर कम्प्लिटली वेगळं आणि कचोरीचं कम्प्लिटली वेगळं आहे. आवडलं आपल्याला गायत्री चाट भांडा. हा ही तोडताना पण कळतं, म्हणजे आवाज येतोय त्याचा, इतकी खुसखुशीत आहे. फक्त चव घेणार होतो पण पुढे बरंच खायचंय आपल्याला, पण मला असं वाटतं हे दोन्ही गोष्टी मी आरामात संपवीन. गायत्री चाट भांडार नंतर आता आपला दुसरा स्पॉट आहे आणि गोड पदार्थ आहे आणि जवळच आहे वॉकेबल. ओळखा कुठला? तर असा उत्साह असा संचारतोय, तुम्हाला चेहऱ्यावर दिसत असेल, कारण असे नवीन नवीन पदार्थ अशा समोर येतात. हा तर छत्रपती संभाजीनगर मधली आयकॉनिक डिश, म्हणजे ही खाल्ल्याशिवाय जर तुम्ही परत गेलात तर ते चुकतंय. म्हणजे ते ट्रेडिशन आहे, ते खायलाच पाहिजे. आणि ते म्हणजे इमरती. तर इमरती मला आठवत पण नाही, म्हणजे लहानपणी मी कधी आजोळी वगैरे गेल्यावर ते जुने नसतात का हलवाई, तिकडे बघितले असेल. पण आपण जनरली कसं जिलेबी खातो, इमरती वगैरे प्रकार खात नाही, आणि तो इथेच मिळतो आणि फेमस आहे. तर आपण आलोय उत्तम मिठाई भांडार, म्हणजे क्रांती चौकातच, म्हणजे बाजारपेठेतच आहे मुख्य, आणि इथली प्रसिद्ध आहे इमरती. तर आपण एक प्लेट इमरती घेतलेली आहे. तसं बघायला गेलं तर मी फक्त ही शोकेसमध्ये बघितले नाही का, ते काचेचे असतात फळताळ म्हणतात ज्याला, लाकडी, त्यात बघितले, पण खाल्ली कधीच नाही. आयुष्यात पहिल्यांदा इमरती मी खातो. खुसखुशीत आहे. मला बोलायच्या आधी जास्त अजून खावीशीच वाटते. ज्या लेवलला खुसखुशीत आहे ना, म्हणजे तुम्हाला चावताना आवाज येत असेल. आणि मला रंगावरून असं वाटलं की खूप जास्त गोड असेल, पण अजिबात गोड नाही आहे. एकदम मिडियम म्हणतो ना अशा पद्धतीचा तसा गोडवा आहे. आणि खुसखुशीत पण, जनरली कसं असतं जिलेबी बाहेरून खुसखुशीत असते आणि चावल्यावर आतनं ती मऊ लागते, पण हे आतनं सुद्धा खुसखुशीत आहे. आणि तो याचा पॅटर्नच वेगळा आहे, नाही का, वेगळाच पॅटर्न एकदम. लय आवडलं आपल्याला, हे खूप भारी आहे, हा प्रकारच भारी आहे. आणि मधला भाग आहे ना तो थोडासा मॉइस्ट आहे, बाहेरनं पूर्ण कुरकुरीत आहे. सुरेख कॉम्बिनेशन. चव जिलेबी सारखीच आहे याची, पण जिलेबी खूप जास्त गोड असते, त्यामुळे बऱ्याच लोकांना नको वाटते खायला. पण ही इतकी माइल्ड आहे ना, मग खायला बेस्ट वाटतं. आवडलेली आपल्याला. फिदा आपण लई फिदा इमरतीवरती, अजून एक खावी म्हणतो. कम्प्लिटली अनप्लॅन्ड गोष्ट आहे ही. म्हणजे आम्ही चाटच्या शोधात बाजारपेठेतून फिरतोय संभाजीनगरच्या, आणि फिरता फिरता गाडीवरती आम्हाला असं दिसलं की जळगावची प्रसिद्ध चवळा फल्ली. हो, चवळा फल्ली. म्हटलं हा काय प्रकार आहे चवळा फल्ली, म्हणजे त्याला सहज विचारलं तर तो म्हणला की चवळी असते ना आपले कडधान्य, तसं पीठ करून त्याचे पापड बनवून ते असे कांद्यासोबत देतात, मसाला पापड सारखे चुरडून. म्हणजे काहीतरी वेगळा अतरंगी प्रकार आहे, ट्राय करायला काय हरकत आहे, कधी आयुष्यात खाल्लेलं नाही म्हणून घेतलं. तर बघूयात, फारशा अपेक्षा नाहीत माझ्या.
ॲक्च्युली कांदा लिंबू पिळा आणि मसाला टाकला की सगळ्या गोष्टी भारीच लागतात. बरं आहे, पण वाईट गोष्ट अशी आहे की सादळलेला आहे पापड. हा जर खुसखुशीत असं तर मजा आली असती. पापडाची वेगळी चव नाही आहे अशी काही. हा चवळीचा वापर केला असं काही जाणवत नाही आहे. आय थिंक लिंबू पिळल्यामुळे वरचा काही सादळला आहे, खाली काही खुसखुशीत आहेत तुकडे. म्हणजे फाफडा खातो ना फाफडा, त्या टाईपचा फील आहे. वेगळा अनुभव. आयुष्यात पहिल्यांदा चवळा फल्ली खाल्ला आपण. नावच डेंजर आहे. ओके, हे खाल्ल्यावर आता अजून दुसरं चाट खाऊयात. पण हा पण चाटचाच प्रकार झाला. तर आत्ता आपण आलोय अगदी आप्पाजी भोलेशंकर चाट भांडार 1980 पासून आहे. आणि विशेष म्हणजे मागच्या भागात तुम्ही बघितलं असेल, आपण आप्पा हलवाई कव्हर केलं होतं. 150-200 वर्ष जुना पेढा. आणि त्यांचाच मुलगा, म्हणजे आता आय थिंक चौथी पिढी असेल, त्यांनी हे चालू केलं आप्पाजी भोलेशंकर चाट. आणि याची खासियत म्हणजे यांच्याकडे मिळतो खस्ता रगडा. खस्ता म्हणजे हा ॲक्च्युली मध्य प्रदेशचा प्रकार आहे. आपली पुरी असते ना पाणीपुरीची, तोच प्रकार असतो, पण जरा मोठा आणि प्रेस करून तळतात. थोडा नरम असतो आणि रवा आणि मैद्याचाच प्रकार असतो आणि तो ते रगड्याबरोबर सर्व करतात. आणि ही यांची खासियत आहे. तर खस्ता सोबतीला असं मी बघतो आपल्याकडे रगडा पॅटीस असतं, तसं खस्ता छोले. कम्प्लिटली वेगळा चाट प्रकार असं मी म्हणेन. मला दाल पकवानची आठवण आली. आपण दाल पकवान खाल्लं होतं, त्यामध्ये सिंधी लोकांचं जे दाल पकवान असतं त्याची जी पुरी असते त्या पद्धतीचाच खस्ता आहे. त्यामुळे माइल्ड लागतोय खूप. जनरली खूप जास्त स्पायसी आणि चटकदार लागतो कुठलाही चाटचा आयटम, पण खूप माइल्ड आहे. सोबत चटणी त्याच्या आहे. मी म्हणेन की असं खास खस्ता खायला यावं इतकं ग्रेट नाही वाटत, कारण आपण जनरली खूप जास्त चटकदार खायला म्हणून चाट खायला जातो. खूपच माइल्ड आहे हा. आणि त्यासोबत छोले आणि चटणी आहे. वेगळा प्रकार म्हणून खायला हरकत नाही. चाटची जी अपेक्षा आहे ती पूर्ण नाही होत इथे. माइल्ड चाट म्हणता येईल. हा हा हा, मनसोक्त चाट हाणलंय छत्रपती संभाजीनगरला. आणि मला असं वाटतं की जशी दिल्ली किंवा यूपीची स्वतःची अशी एक चाटची संस्कृती आहे, तशीच इथे आहे. आणि आता खरं तर सामोसा राईस हा काय चाटचा प्रकार आहे का मला माहित नाही, पण भाऊ जे काय आहे ते लई भारी आहे. म्हणजे प्रेमात पडलो सामोसा राईसच्या. मला वाटलं तर कसं कॉम्बिनेशन आहे, पण ते खाण्यासाठी मी परत परत इथे येऊ शकतो. गायत्री चाट भांडार मधले सुद्धा कचोरी खूप आवडली. त्यामुळे मला असं वाटतं की चाट एक्सपिरियन्स करायचा असेल तर इथे यायलाच पाहिजे. आणि म्हणून याचा स्वतंत्र व्हिडिओ आम्ही करायचं ठरवलं चाटवरती. आणि आम्ही चाट पडलोय. असा हा छान चाटचा एपिसोड होता. पण मराठवाडा दौरा आपला जस्ट सुरू झालाय आणि आपण पुढच्या भागात वेगळ्या नवीन जिल्ह्यात चाललोय. समृद्धी महामार्गावरूनच चाललोय. तर तो कुठला जिल्हा असेल सांगा कमेंटमध्ये. असेच इंटरेस्टिंग खाण्याचे व्हिडिओज घेऊन आपण दर बुधवारी येणार आहोत. आणि सोमवारी सुद्धा आपण ट्रॅव्हल गाईडचे व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे सोमवार आणि बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी. आता जाता जाता मी ताराचं पान हाणून परत जातो पुढे. चलो.